आले भरा केली त्याचा बीज कुठून रामकृष्ण आले भरा केली ईर झाल चुके जिनी उभे केले विटेवरी पेट इनाम पंढरी वाहती मार्ग अवघे मोहरले जीवन उभे केले विटेवरी पेट इनाम पंढरी तुका म्हणे माप खरे अना माझे बाप तुका म्हणे माप खरे अना माझे बाप उभे केले विटेवरी पेट इनाम पंढरी पांडुरंगा अहो स्वामी तू कया देवा या हरी न करावा हवे ये दक्षिणमाना के आनंद मज केवल शिवनिवृत्ती नाथे ते ख्यातमाश्रयी जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे वितरण ते जीवन तो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता आले भरा केली येर झाल चुके जिनी उभे केले विटेवरी पेट विराम पंढरी संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्हाला तुमच्या आमच्या कल्याणाचा उपदेश एका बाजाराच्या रूपकातून करून देत आहे. यांच्या पावन आणि सन्मानाने उपस्थितीमध्ये तथा माणूसकर परिवाराची आत्मविश्वास सगळी सोयी या सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण या श्रीक्षेत्रवाडी गावामध्ये जे चिंतन सभा करतो आहोत त्या चिंतन सभेचं निमित्त आपल्या गावातील आध्यात्मिक क्षेत्रात एक अत्यंत गोड जीवन जगणारे ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी मनोभावासी वैकुंठवासी हरिभक्तपरायण शिवराम बाबा संतजी मालुसकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे दोन्ही चिरंजीव दादा भाऊ जयराम भाऊ यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यातील कीर्तनाची सेवा माझ्या पट्ट्याला त्यांचे संगातू आदरणीय श्री बाजीरावजी भोसले यांच्या विशेष आग्रहातून संपर्कातून सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तर ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देते तसं मी या अभंगाचे चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज मी या ठिकाणी चिंतन करण्याकरता उपस्थित आहे आपण सर्व आप्तेष्ट सगळी मंडळी त्यांच्या कशात असणारा त्यांचा जो परिवार आहे ज्यांनी त्यांना आयुष्यभर बघून साथ दिली अशा आदरणीय गंगा भागीरथी सुंदराबाई शिवरामजी मालुसकर तथा त्यांच्या 3 कन्या सौभाग्यवती सुमनताई ज्या सोपानराव भोसले यांना दिलेल्या आहेत, गंगा भागीरथी मंदाताई ज्या प्रकाशराव खेडे यांना दिलेल्या होत्या तथा सौभाग्यवती मीनाताई ज्या एकनाथराव बीर महाले यांना दिलेले आहेत तथा त्यांचे दोन्ही मुलं दत्ताभाऊ जयराम त्यांच्या दोन्ही सुना सविताताई आणि आशाताई तथा त्यांचे सर्व नातवंड मानस मानसी गायत्री सार्थक तथा सर्वच माणूसकर परिवार यांच्या दुःखात निश्चित होण्याकरता त्यांना दुःखातून धीर देण्याकरता सांत्वन देण्याकरता आज आपण मंडळी उपस्थित आहोत. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुमची जशी उपस्थिती आहे तशी अनेक गुणीजन मंडळी आदरणीय वारकरी संप्रदायाचे भजन वैभव मंडळ वैभव या गुणीजन मंडळीच्या रूपाने उपस्थित आहे. त्यामध्ये आमचे परम आदरणीय परमश्रद्धेय जगदीश महाराज बाबांची या ठिकाणी उपस्थिती आहे. महाराज त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचं भजन वैभव आपल्या भागाचं वैभव
आमचे गोविंदाजी मते महाराज आदरणीय सतीजी मते महाराज तथा सर्व गावातील आणि परिसरातील भजनी मंडळी तथा मृदंगाचे साथ देण्याकरता महाराष्ट्रातील ख्यातकीर्त पाकावाज वादक आमच्या अमोल भाऊ यांची उपस्थिती आहे त्यांच्याविषयी सहभाग व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. खरं तर आज आपण एका पित्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. कर्म झालेल्या विधी झालेल्या पित्या अर्चा झालेली मग या कीर्तनाचा कठोर का बंद करा नंतर आधीच करायचं काय करा आम्ही सूचना देतो. आमची शेवटची चाल होईपर्यंत पुढच्या टाकून घ्यायला फक्त गट्टे गट्टे जागोजागी न वाचता नेऊन ठेवा. वाचण्याचं काम वेळ जीवाचा एक स्वभाव जो विसरतो तो उपकारही विसरतो आणि प्रेरणाही विसरतो. जीवाचा स्वभाव काय आहे? विसरतो. खरं तर एखाद्याचा मृत्यू हा जसा शोकाचा आहे तसा एखाद्याचा मृत्यू माणसाला सावध करणार. एखाद्याचा मृत्यू पाहून जसा माणसाला शोक व्यक्त करावा माणूस म्हणून किंवा प्रेम म्हणून तसं माणसाने त्यातून सावध होतो. कसं सावध होतो? आज आपण सर्व मंडळी माणूसकर परिवाराच्या दारामध्ये उपस्थित आहोत. त्यांचं सांगतो काय सांगताय? असा एखादा दिवस येईल की सगळे मंडळी दशरथीच्या दारात उपस्थित. काय सांगते? एक दिवशी हीच मंडळी मतेच्या दारात असते. एक दिवशी ही मंडळी किराच्या दारात असते. यांच्या दारात असते. काही सांगता येईल. मग मृत्यू हा सावध होण्यासाठी आहे. तुकोबारा सुद्धा एक ग्रंथ व्यक्त करतात. सावध त्या भूमी सिंहाने एका बाजूला काढवाने एका बाजूला कोयल्याने एका बाजूला सावज अडवलं. सिंहाने झडप मारली आणि सावज शिकार
शिकार केल्यावर सांगितलं गाडवा रे जरा मी फ्रेश होतो म्हणे हाताला धुवून येतो म्हणे जरा याची वाटे तर आपल्या गाडवा काय गाडव बिचारा सज्ज त्याला ते सारखे वाटले कशाचे त्या शिकारीचे सारखे ते वाटले सिंहाला आल्यावर गाडवाला विचारलं अरे माझा वाटा कोणता आहे ते अरे सगळे सारखेच आहेत कोणता आहे सगळे सारखे आणि शिकारीमध्ये प्रमुख भूमिका माझी प्रमुख भूमिका असताना सारखे वाटे कशा केले तो चिडला असं मला गाडवाला मारला आता खाली कोण राहील गाढव आणि ते दोघंच राहील गाढव मेलं वाटा एक कमी झाला पण पहिलं शिकार आणि हे शिकार मटेरियल जास्त झालं शिकार वाटा कमी झाला आणि मटेरियल जास्त झालं त्या वाघानं कोल्याला सांगितलं कोल्या जरा वाटण्या करून घे आलोच मी कोल्याला वाटण्या केल्या सिंह आला सिंहाला विचारलं का रे माझा वाटा कोणता कोल्यानं काय केलं एक भला मोठा ढीक केला होता आणि एक छोटा ढीक केला होता कोला म्हटला मालक हा मोठा वाटा तुमचा हा बारका वाटा हा मोठा वाटा तुमचा बारका वाटा माझा सिंह म्हटला का रे सारखे वाटे का रे केले सारखे वाटे करून मला गाढवासारखं मारायचं म्हणजे गाढवाचं मरण पाहून कोणा सावध झाला तसं पुढच्याच मरण पाहून माणसाला सावध व्हावं द्या सावध होण्यात मग माणूस काय भेटी गाठी झाले की गप्पा मारत बसतात स्वयंपाक होईपर्यंत सावधानता विसरून जाते मग या जीवाला सावधान केलं पाहिजे आणि त्याच्यातून सुधायचा उपाय सांगितला पाहिजे याकरता कीर्तनाचं आयोजन आहे पुण्या प्रवचनाचं आयोजन त्यांना सावध करायचं सावध करण्याकरता त्याचा उपाय सांगायचा मग ऐका मंडळी आज आपल्याला मृत्यूबद्दल सावधही व्हायचंय आणि त्याच्यातून बाहेर पडायचा उपाय सुद्धा करायचा आहे ऐका मंडळी मृत्यू सावध व्हायचंय पण मृत्यू जसा सावधानतेचा विषय आहे मी सुरुवातीला बोललो तसा मृत्यू शोकाचा सुद्धा विषय आहे काय असतं माणसाच्या दारात वर्षभर कुत्रा असलं आणि ते जर मेलं तर माणसाला 8 दिवस एक लढा जोडली गुंतन हा जीवाचा स्वभाव तसा जीव परिवारामध्ये गुंततो आणि जिथं गुंतणं असतं त्यालाच परिवार म्हणतात परिवार आणि समाज याची व्याख्या सांगतो परिवार आणि समाज 10-5 माणसं एका जागी येतात तोही समाजच आहे आणि 10-5 माणसं एका जागी येतात तोही परिवारच आहे पण परिवार आणि समाज याच्या संकल्पना म्हणजे दिसायला जरी सारखं असलं माणसाच्या समूहाला समाज म्हणतात आणि माणसाच्या समूहालाच परिवार म्हणतात माणसाचा समूह म्हणजेच परिवार आणि माणसाचा समूह म्हणजे समाज दिसायला जरी सारखं असलं तर असायला सारखं नाही मग जी माणसे एका जागी येतात आणि परस्पराविषयी प्रेम दाखवतात त्याला परिवार म्हणतात जी माणसं केवळ एका जागी येतात त्याला परिवार म्हटलं जात नाही एसटी स्टँडवर सुद्धा 20 माणसं सहज असतात परिवार म्हणतात का नाही का तिथं कोणालाच कोणाचं घेणं देणं नाही पण एका घरामध्ये 4च माणसं राहू परस्परांची काळजी करायला असू द्या त्याला परिवार पण आपल्याकडे परिवार आणि परिवाराच्या संवेदना या 2 गोष्टी विचारात घेतल्या जातात तसं वैकुंठवासी शिवराम बाबा गेल्या वर्षी त्यांच्या प्रसाद काय परिवार त्यांच्या पत्नी आहे त्यांच्या 3 मुली आहेत दत्ताभाऊ जयरामभाऊ ही 2 मुलं आहेत नातवंड आहेत हा सगळा परिवार त्यांच्या पश्चात आहे सर्व परिवार त्यांच्या पश्चात आहे पण ऐकलं का मग ही जी मुलं आहेत जयरामभाऊ आणि दत्ताभाऊ आणि जयरामभाऊ ही जी 2 मुलं आहेत यांचं काय कर्तव्य आहे त्याचा विचार मुलाचं कारण सगळी जरी नाती असली तर प्रधान भूमिका या दोघांची म्हणजे काय मुलानं बापाविषयी काय केलं पाहिजे याचा संबंध शास्त्रामध्ये विचारताना ऐकलं पाहिजे जीवत्ववाक्य करणार प्रत्यती भूमी भोजना गयाया पिंडदानाष्ट त्रिभीर पुत्रस्य पुत्रता 3 गोष्टींमध्ये पुत्राची पुत्रता आहे कोणत्या 3
जिवंत वाक्य करणार जिवंत तोपर्यंत मायबापाचं ऐकलं पाहिजे. प्रत्येक भूमिभोजनात दरवर्षी मायबापाच्या नावाने जेवढं मिळेल तेवढं अन्नदान केलं पाहिजे. आणि गयाला पिंडदान असतो आणि जिथे जिथे पिंडदानाचा विधान केलंय तिथे तिथे पिंडदान केलं पाहिजे. गोष्टी जो बापाच्या संबंधाने करतो त्याच्यातच पुत्राची काय आहे पूर्तता. त्यांनी मायबापाचं ऐकलं पाहिजे. मायबापाला सांभाळलं पाहिजे. हे झालं शास्त्रातून. पण युक्तीतूनही सांगतो तुम्हाला मुलाचं काय कर्तव्य. या 3 गोष्टीला आपण सोप्या भाषेत जर करायचं ठरलं श्लोकाच्या मराठीमध्ये तर मुलांना बापाविषयी काय केलं पाहिजे. लक्ष 2 वाक्य आहे का वाक्य सारखेच आहे फक्त एका विभक्ती प्रत्ययाचा फरक आहे. प्रत्येका विभक्ती प्रत्ययाचा. मुलांनी काय केलं पाहिजे. मुलांनी माय बापाला सांभाळलं पाहिजे. माय बापाचं सांभाळलं माय बापाला सांभाळलं पाहिजे आणि माय बापाचं सांभाळलं पाहिजे. माय बापाला सांभाळलं पाहिजे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे आणि माय बापाचं सांभाळलं पाहिजे. काय काय सांभाळलं पाहिजे माय बापाचं. माय बापाची संपत्ती सांभाळली पाहिजे. माय बापाची संपत्ती सांभाळली पाहिजे आणि माय बापाचे संस्कार सांभाळले पाहिजे. माय बापाचं काय काय सांभाळायचं संपत्ती म्हणजे माय बापाचा परिवार. हो बाबा 3 बहिणी आहेत. माझे वडील आज गेले शिवबाबा गेले जयराम शेठ असतील तर शेठ असतील यांच्या डोक्यात एक पाहिजे माझ्या बापाच्या 3 मुली आहेत. जयराम शेठच्या डोक्यात पाहिजे माझ्या बापाचा एक मुलगा आहे त्याचं नाव दत्ता आहे. दत्ता शेठच्या डोक्यात पाहिजे माझ्या बापाचा एक मुलगा आहे त्याचं नाव जयराम. आम्हाला जन्म देणारी आई अजून आई म्हणजे माय बापाचा परिवार सांभाळला पाहिजे. संपत्ती माय बापाची संपत्ती सांभाळली पाहिजे. आपल्या वडिलांची जी काही वडिलोपार्जित शेती असेल ती काय केली पाहिजे सांभाळली पाहिजे. माय बापाच्या संपत्तीबद्दल असं वाक्य माझ्या रुंदीचं माय बापाच्या संपत्तीतून मजा केली पाहिजे. माज नाही. तुमच्या बापाने तुमच्याकडे 10 बिघे ठेवले. तुम्ही काय करा त्या 10 बिघामध्ये उत्पन्न घ्या. चांगला भंगा बांधा. बाहेरचे कपडे घाला. चांगली गाडी घ्या. मस्त हाय सोसायटी लाईफ जगा. हाय सोसायटी लाईफ जगा. त्याच्यावर पण त्याचा माज नका करू. आज कोपरगाव उद्या संगमनेर नंतर नारायणगाव नंतर जामखेड नंतर चौगुला. लक्षात आलं अभ्यासू माणसं दरवर्षी बिगावी काहीचा माज करायचा. ठीक आहे कधी कधी अडचणी येतात परिवार माणूस एखाद्या व्यवहार गुंतून जातो. मुलीच्या शिक्षणात लग्नामध्ये कर्ज होतं. कधी कधी त्या विकावं लागतो तो भाग नाही राहत. पण पुन्हा शब्द तिथंच आहे मजे का करावी का माझा करता विकू नका. माय बापाची संपत्ती सांभाळली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं दिसतंय माय बापाचे संस्कार सांभाळले पाहिजे. संस्कार कोणते चांगले संस्कार सांभाळले पाहिजे. त्यात एका विचार गाजा का पेटून माझा बाप देत होता म्हणून आपलं तिथंच आहे. काय गाजा का पेटो गजानं मारत देत होतो असं नसतं. बापाची काय ज्येष्ठांचा उपदेश आहे तसं आचरणात आणावं. पण ज्येष्ठांचं आचरण विचार करून आचरणात आणावं. साधूचा उपदेश आहे तसा प्रकार संतांचा उपदेश आमची मस्तकी संतांचा उपदेश आपल्या डोक्यावर घ्यावा. वचन न मोडी बोली तो कामले शेषे घेईन आवडी आणि वचन न मोडी बोली. आता पहा स्वामी समर्थांच्या चरित्राचा प्रसंग. स्वामी समर्थ शिव्या द्यायचे. आमच्या संस्थेच्या परंपरेत गोंकट स्वामी महाराज गोंकट स्वामी सुद्धा काय द्यायचे शिव्या द्यायचे. त्याच्या शिव्या घ्यायचं काम नाही. साधूची दिलेला काय कुठूनच देतो तुम्हाला ते कोणती शिवी द्यायची माझ्याकडे काय करा लक्षात. स्वामी समर्थ गोंकट स्वामी महाराज अशी शिवी द्यायची. शिवी द्यायची पण
त्याचा अर्थ केला हो ना संबोधन हो हे काय आहे संबोधन आहे सदिच्छा याच्या सदिच्छा हे जीवात्म्या तुझं कल्याण हो म्हणजे ती श्री जर साधूच्या तोंडातून निघाली तर हे जीवात्म्या तुझं कल्याण हो पण ही श्री जर साधूच्या तोंडातून निघाली तर तो आशीर्वाद होतो आणि ही श्री जर आपल्या तोंडातून निघाली तर गाल सुजण्याचं मार्ग विवेक विवेक माय बापाचं सांभाळायचं पण कसं सांभाळायचं एक माता भागणार आहे असतात काय काय असतात काय करायचं आंघोळ झाली की दारात खुर्ची टाकून बसायचं खान हा शिवाय सगळं आम्हाला सगळं गाव त्याला कंटाळलं शेवटी म्हातारा मारायला टेकल्यानंतर म्हातारे आपल्या दोन्ही पोरांना जोडून मोठा कोंडीबान मोठा कोंडीबान मोठा कोंडीबान बापाने दोन्ही पोराला जोडून कोंडू माझ्या मनात मला काही बोलायचं बोला ना म्हणे मला नाही वाटत मला गाव चालतो ते बाबा आपण पेरूच आपली लागवडच काय ते शिकू कसं चालू ऐका मी कोंडू तुम्हाला जर वाटत असेल माझ्या आत्म्याला शांतता मिळाली तुम्ही असं काहीतरी करा जेणेकरून गाव चालतो आपल्याला वेळ कमी असल्यामुळे म्हातारा आलाय असं कोणी लगेच वेळ कमी गेलं गेल्यानंतर दोन्ही पोरं जवळ आहेत आपला बाप गेला हो आपल्या बापाची इच्छा आहे बापाला चांगलं म्हणण्याची आत्म्याला शांतता नाही मग आपल्या बापाला चांगलं म्हणले पाहिजे याच्याकरता काय करायचं बारकाचा कोंड होता मोठा मंदिरात बारका कोंड दादा आपण एक म्हणले दादा काय 10व्यापासून तर 13व्यापर्यंत कीर्तन ठेवले सतत पंचपक्वानाचा जेवण सगळ्या पंचक्रोशीला रोज मग 10व्यापासून तर 13व्यापर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणजे रोज पंचपक्वानाचं जेवण मुंडेगाव पासून इगतपुरीपासून लोक यायचे पासून लोक यायचे वर्षाला कीर्तन सगळी पंचक्रोशी लोक जेवायला यायची खायची पिढी फक्त 13व्याच्या दिवशी काला झाला आणि काला झाल्यानंतर मला अरे बदले नेमकं लोक काय म्हणतात कोणीराम लोकांना फिरून आला आणि चेहरा पण कोणीरामच्या पुढे उभा राहिला मोठ्या भावाकडून आम्हाला भाऊ येते अवघे वाया गेले दिसते साया साया म्हणजे सगळं जर चांगलं म्हणतात म्हणजे पण बापाला आपल्याला म्हणतात सगळं गाव म्हणतं बाप मोठा नारायण होता पोरं चांगली ह्याच्या बापाच्या आपल्याला शांतता मग काय करायचं काहीतरी डोकं चालू म्हणून जेणेकरून आपल्या बापाला काय मिळेल दोघांनी वाडीवर फाट्यावर गेले डोकं आणि वेताच्या 2 खंडाच्या काट्या आणि दोन्ही पुरा आंघोळ झाली की दारात खुर्ची टाकून बसायची रस्त्यानं जे सगळ्या गावाला येणार आणि जायला आता दोन्ही लोक म्हणजे पाय पूर्ण नारायण बाप चांगला नुसते शिगत देत होते काय पूर्ण नारायण थोडे रमांना आज आपल्या बापाच्या हे चालवणं म्हणजे बापाचे संस्कार सांभाळणं हे चालवणं आपल्या असतं महाराज एखाद्याकडे स्वभाव दोष असतात त्या स्वभाव दोषाची रीव ते नारायकाच्या कुठे नारायक झाला पाहिजे असं काही नियम नाही असं काही नियम नाही पण सज्जनाच्या कुठे सज्जन आला पाहिजे हा मात्र काय आहे नियम ज्या शेतामध्ये कायमच काँग्रेस गवत व्हायचं तिथं काही चांगलं पेरूच नाही असं काही नियम आहे एखादा शेतकरी त्याची मशागत करी मुळापासून ते गवत उकळून टाकते तिथं चांगलं पेरे हे ठीक आहे
पण जे वैदिकलं शेत आहे, वैदिक शब्द आहे तुमच्याकडे, जे वैदिकलं शेत आहे, वापरातलं जे शेत आहे, ते शेत पडीत पाडायला परवानगी. पडीत वैदिक आणा, वापरात आणा. जे पडीत आहे ते वापरात आणा, पण जे वापरात आहे ते पडीत कसं पाडायचं असो. तात्पर्य येते माय बापाला सांभाळलं पाहिजे, माय बापाचं सांभाळलं पाहिजे. हो, माय बापाचं सांभाळलं पाहिजे. म्हणून काय सगळ्याच्या वाट्याला हे येत नाही म्हणायचं. भाग्यवान आहे दत्तूशेठ जयरामशेठ. हो, दत्तूशेठ जयरामशेठ काय आहे? भाग्यवान आहे, त्यांचा बाप भजन करणारा. आता माझा बाप आपला भजनाला आता माझे वडील असं होते, व्यसन तर सुपारीचं नाही, पण एवढा कीर्तन भजनाचा तितका. एकदा माझ्या वडिलांनी मला एवढं मारलं, मला 3 दिवस चालता येत होता. 3 दिवस. माझा गुन्हा काय? बाजीराव महाराज जवळ याच्या कीर्तनाला गेलो होतो. तर दाखवलं म्हणजे गोष्ट कीर्तनाला गेलो होतो, हरिपाठाला गेलो होतो. आपल्या जेव्हा मी कीर्तनकार झालो, आमच्या आई वडिलांना मी आळंदीच्या सत्काराला बोलवलं. कोणाला? आई वडिलांना बोलवलं आणि कोणी विचारायचं का हे कोण आहे? उमेश महाराजांचे वडील आहे. सगळे महाराज पाया पडायचे. कोणाच्या? माझ्या वडिलांच्या. महाराज पाया पडायला लागले, माझे वडील वरच्या गुंड्याला शास्त्र काय गोड वाक्य गुरुचा भ्रष्ट झाला तर गुरुच्या त्यागाला परवानगी दिली शास्त्र. आपण भावनेमध्ये एखाद्या महाराजाला शरण गेलो, गुरु केलं आणि पुढे जर त्याचं वागणं चुकीचं निघालं तर गुरुच्या त्यागाला शास्त्रानं परवानगी दिली, पण बाप किती नालायक वागू द्या, त्याच्या त्यागाला परवानगी नाही शास्त्राला. मग कसं आहे? पेतर असो, खाकर असो, शिव्या देणारा असो, आई कशी असो, म्हणून काय रामामध्ये आणि भरतामध्ये अंतर पाडणारी कैकई, भरतजी कैकेवर घुसले, शिडले, माता न तू वैरिणी म्हटले, पण आईचा त्याग नाही केला. आईला राजवाड्यात ठेवलं भरतजीने आणि स्वतः नंदिकाश्रमामध्ये राहिले. हे ध्यानात आई वडिलांचा त्यागाला परवानगी असो सांगायचं तात्पर्य. पण मी पुन्हा एकदा आवृत्ती करेल. ह्या तिन्ही मुली, दोन्ही मुलं हे वडील काय होते? भजन करणार. मग एक आहे जेवढा तुरा बाबा वेळ देऊ शकत होते तेवढे जयरामचे दत्तूशेठ देऊ शकतील असं नाही, देऊ शकतील असं नाही. आपल्या बापाची ही पण एक संपत्ती, हे पण एक संस्कार आहे, ते तात्पर्य आहे का मुले? माय बापाला सांभाळलं पाहिजे, माय बापाचं सांभाळलं पाहिजे. संतती, संपत्ती आणि संस्कार ते गेल्यानंतर ते सांभाळलं पाहिजे. त्यांच्या पिंडदानाची क्रिया केली पाहिजे. मी सुरुवातीला बोललो, मृत्यू तसा शोका करताय, हा शोकाचा विचार झाला. तसा मृत्यू सावध होण्याकरता आहे. मी आमच्या समोर, आमचे वडील गेले, आमच्या समोर गेले, वडील गेले. जसं माझ्या वडिलांचं पिंडदान मी करतोय तसं माझं सुद्धा पिंडदान माझी पूर्ण करणार आहे. जसे आज आपण मी मगाशी सुरुवातीला वाक्य बोललो, आज माणूसकर परिवाराच्या दारात आम्ही जसे उपस्थित आहोत तसेच आपल्याही दारात कधी ना कधी कुणी ना कुणी येत मरणी प्रकृती मरावंच लागणार. ऐकणाऱ्याला का सांगणार